होते त्यांनी एक बोध दिला म्हणजे रामराम करायचा। तर याच्यावर मी एक निशाणे म्हणून ठरते का बाबा हिचं लग्न झालंय असा। मग ते जुने वडीलधारक निराम मी जास्त काही बोलणार नाही। प्रत्येक जणांनी मुलाचं काही मार्गदर्शन केलंय पण संस्कृतीबद्दल किंवा काय मग असे डोळे सरांनी सांगणार ते पण बरोबर आहे का। पूर्वी धवळणी लग्न लावत होता तर तसे एक आम्ही प्रशिक्षण लावण्याची एक आमची मोठी तयारी चालली आहे। मुलींनी लग्न लावायला शिकावा असं मुलांनी लग्न लावायला शिकावा। तर 4 महिन्यातून रविवार जर असेल तर तुम्हाला तसे सांगा मुलींनी लग्न लावण्याचे शिकावा असे एक आम्ही प्रशिक्षण ठेवले आहे आणि त्याला पण सन्मान देणार आहोत। फक्त 4 महिने त्यांनी खर्च करायचा आणि इथून आम्ही त्यांना काशीला नेणार आहोत। काशीला एक सन्मान पत्र देणार आहोत मुलींनी जर लग्न लावायची शिफारस केली तर। असे पूर्वीपासून आमची एक थोडीशी मग असे सांगला काय जे आपले वाद्य परंपरा शिकवायचं तर असं कुठेतरी आपल्याने सगळे नाच बदललं, सगळं देश बदललं, सगळं देवादिवकांचे रीतिरिवाज बदलले। तर रीतिरिवाज आपले मावल्या ठेवायला पाहिजे, पाचोरा करायला पाहिजे, सगळ्या रीतिरिवाज योग्य पद्धतीने करायला पाहिजे। फेर बदल नाही झाला पाहिजे। तारपेसाठी जर कोणी मुला शाळेतली जर शिकत असत तर त्याच्यासाठी आमचा भिकल्या धिंड्या प्रशिक्षण आम्ही दिलेले एक तयार आहोत। तारपकर तुम्हाला बिना मुलाने प्रशिक्षण शाळेतले मुलांना आम्ही शिकवणार आहोत। तारपे वाद्य वाजवणार, तसं घांगडी वाद्य वाजवणार शिकवणार आहोत, ढोल नृत्य वाजवणार शिकवणार आहोत, डाका वाजवणार ते शिकवणार आहोत। पण सगळे नवीन नवीन मुलांनी प्राधान्य आणि त्यांची शिकायची जर तयारी असेल तर त्यांना आम्ही बिना मुलांनी शिकवू अशी आमची पुढची रचना आहे। आणि थोडंसं मगाशी मराठ सरांनी सांगितलं जसं जर आम्ही बाल गंधर्वामध्ये पुण्यामध्ये गेलो तो माझा कार्यक्रम लावला तर तिथे आम्ही एका जणाने जे वाद्यवाल्यांनी पॅन्ट घालेली होती बाल गंधर्वामध्ये जवळजवळ 20-25 मंत्री होतं। तर आम्हाला तिथे वाजवणाऱ्याला प्राधान्य देत नाही। त्यात एका प्राधान्याला काय पॅन्ट घातलेली होती आणि बाकीचे छोटे मोठे कमरा बांधलेले होते आणि धोतर लावलेले होता आणि काखबंडी भरलेली होती किंवा हाफ शर्ट होता तरी त्याला प्राधान्य दिला। पण आम्हाला तिथे पेंट घातलेले व्यक्तीला तिथे प्राधान्य दिला नाही। मग का मांडवाचा एक सफेद कपडा होता तो ताबडतोब आम्ही तोडला आणि ते तारप करायला दिला। मगून आमच्या तिथे ते कार्यक्रम झाला। तर असं आपले आदिवासी भागात जे वाद्याला काय वेश आहे ते थोडके वेशामध्ये त्यांनी नाचकाम करावा। तर जीन पेंडी आपल्याकडे काही काता नाचणाऱ्यांना सोबत नाही। आपलं जर वाद्य आहे तर कोणते वाद्य बदल मी तसंच तुम्हाला काहीच नाही तुम्ही नाचा पण आपले संस्कृतीप्रमाणे नाचा। मग असे सांगला नारायण देवाचं एक वाद्य आहे काही व्यक्तीने जुने आहेत त्यांना माहित आहे नारायण देवाचा कसा वेश असतो। पोटावरती काय बांधलेला असतो, उघडा असतो, कमरेला थोडीशी लुंगी लावलेली असते। असे नाचकाम नारायण देवापासून जेव्हा देव रागावतात तेव्हा काहीतरी एखादा मूल नागडा असतो आणि ते मुलाला कोणी सांगतो काय एवढा मोठा नागडा असो ना तो खदादून हसतो। तसं देवांना ते नारायण देवाने एक इतिहास मध्ये सगळे देव रागावून बसले तर ते रागावून बसलेल्या देवाला त्याने हसवला। आणि मगाशीच भिकले बाबांनी सांगला असा काय रीतिरिवाज देवा धर्माचे असा जर वाघाचे सांगलं तर वाघाच्या बऱ्याचशा जाती आहे, हेले आहे, भिले आहे आणि हे हातोबा आहे, कर्तोबा आहे। तर ते तिकडून इकडे येत होतं मुंबई परत ठोकायला मुंबईला होऊन परत इकडच्या दिशेला लागलं। असे सगळे रीतिरिवाज करावा। आता आमच्या थोडेसे 27 तारखेला 28 तारखेला जेव्हा आपले काज करत होतो त्याच्या पण रीतिरिवाजाचा कार्यक्रम आहे। पाचोरेपासून तर 16 संस्कृती आहेत, 16 संस्कृती सगळे पूजा पद्धत आहे। अशी शासनामार्फत आम्ही बरेचसे ठेवले। मग अशीच आमचे एक मोकडचा सभापती होता वनगा साहेब गेला, खासदार केले पण सांगायचा होता त्यांचा वडील गेला पण वनगा साहेबांचा मुलगा आता आमदार आहे। आमदाराला सांगायचा होता एका आमदाराला जे कलावंत आहेत तर आमदाराची आणि खासदाराची शिफारसी लागते त्यांना मानधन भेटले साठी तर ते खासदार आमदार देत नाही। मग आपले वारली समाजाचं पूर्वीपासून मातेरांपासून खासदार आमदार पण वारली समाजाला एवढे नृत्य वाजवतात एवढे वृद्ध कलावंत वाजवतात त्यांच्यासाठी
खासदाराला आमदाराला योजना नाही माहित काय योजना त्यांना द्यायला पाहिजे होती. असा वृद्ध कलावंताला 15,000 10,000 पर्यंत योजना आहेत. ती योजना खासदाराने आमदारांनी सांगायला पाहिजे होते. आता ते कलाकार म्हणून आम्ही दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत 20 देशामध्ये घांगडी वाद्याचं एक प्रचंड तिकडे घांगडी वाद्य म्हणून 78 वाद्यवाले होतं. तर पहिल्याच आपले पालघर जिल्ह्याच्या वारली समाजाचा नाही जनजातीचा तिथे एक मोठा अभिनंदन झाला. तर पूर्ण महाराष्ट्राचा एक वाद्याने घांगडी वाद्याने बांबूचं वाद्याने तिथे सगळे देशांना प्रसिद्ध करून टाकलं. तर मला एवढंच सांगायचं मगाशी ते आमदार गेले मग मी सांगणार होतो काय तुम्ही शिफारस